जाईल, कुठला संघ वर्चस्व गाजवेल आणि कुठल्या संघाला इथून थोडासा पराभव जो मात्र मिळेल. येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. पहिला चेंडू पडल्यावरती टायमर लावलं जाईल. लेट्स प्ले गेम ऑन. विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. राहुल आणि तुषार. राहुल ज्याच्या माध्यमातून लागेल का संघाला विजयाची चाहूल. येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. बॉलिंग मार्क वरती बाळू आपल्याला पाहायला मिळतील. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम. याच दरम्यान पुन्हा एकदा रवीजी फरडे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. यावेळेस देखील चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळालंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 22 स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव पहिल्याच चेंडूवरती आपण पाहू शकतो आणि टीमची टोटल ओपन होत असताना पाहायला मिळेल. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आई गावदी स्पोर्ट्स लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 4 आणि दिवस क्रमांक 4. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय. यावेळेस कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई या संघाला फर्स्ट विकेट डाऊन. 1 या आकड्यावरती फलंदाज राहुल बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर जे मात्र मैदानाच्या आतमध्ये याच्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. जास्त अवधी लावू नका मित्रांनो, कारण आज आपल्याला खूप सारे सामने कव्हर करायचे. रिक्वेस्ट असेल. 1 या आकड्यावरती पहिला झटका लागतोय. राहुल बाद होतोय आणि वैभव त्याची जागा भरण्यासाठी येत असताना पाहायला मिळेल. बाळूचं हे षटक इम्पॉर्टंट असेल मेंडेटरी पॉवर प्लेचं. धावसंख्येची मात्र धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर विचार केला तर सलामीला आलेला तुषार मैदानाच्या बाहेर जातोय. न्यू बॅटर वैभव आणि सलामीला आलेला आय थिंक राहुल मैदानाच्या बाहेर जातोय. वैभव आणि तुषार ही जोडी पाहायला मिळते. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी फलंदाज देखील हक्काबक्का राहिला. तो देखील विचार करायला लागला. लेंथ वरती चेंडू पडला, थोडासा खाली राहिला. एक्सपेक्टेड केलं होतं त्यापेक्षा कमी टेक ऑफ चेंडूला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती. बेहतरीन गेंदबाजी हमें बाड़ू की तरफ से देखने को मिलेगी. दूसरी तरफ वैभव स्ट्राइकर एंड के ऊपर. इस बार आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉल की पिचिंग होती हुई. गेंद जा रही है सीधा विकेट कीपर के दस्तानों में और तब तक कंप्लीट. यहाँ पे 1 रन हमें देखने को मिलेगी वाइड की मदद से. 1 रन टीम की टोटल में ऐड एंड टीम की टोटल जाके पहुंचे 2 रनों के ऊपर. 1 विकेट के नुकसान पे 2 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. गेंदबाज फिर एक बार तैयार बॉलिंग मार्क के ऊपर. इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास था लेकिन हम देख सकते कट करने का प्रयास. गेंद जारी है विकेट कीपर के दस्तानों में. फिर एक बार बिंदी गेंद. बेहतरीन गेंदबाजी देखने को मिल रही है. इनसाइड दी सर्कल कैचिंग पोजीशन में हमें शॉट में थर्ड मैन देखने को मिलेंगे. गेंदबाज बेहतरीन गेंदबाजी कर रहा है. इस बार 1 रन कंप्लीट होगा. टीम की टोटल जाके पहुंची है 3 रनों के ऊपर. 1 विकेट के नुकसान पे 3 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. ओवर नंबर पहली मैदान के अंदर शुरू है. सुमित आणि अभय या A1 जोडीच्या माध्यमातून अंडापाव सेंटर आणि त्यासोबत ताक सेंटर आपल्याला पाहायला मिळेल. उन्हाचा तडाखा आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी थंड असलं पाहिजे आणि ताक सेंटर आपल्याला पाहायला मिळते. सुमित आणि अभय या A1 जोडीच्या माध्यमातून कमी दरामध्ये चविष्ट असा नाश्ता आपल्याला पाहायला मिळेल आणि ताक देखील पाहायला मिळेल. सो तुम्ही विजिट करू शकता. ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे अगदी त्याला लागूनच त्यांचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आय थिंक 4 ते 5 दिवसांनी फॉर्च्युनर घेऊन येतील. मेहनत पाहायला मिळते पोरांच्या माध्यमातून. ओवर नंबर पहली इतने कंप्लीट होती है. ओवर नंबर पहली समाप्त होगी. टीम की टोटल 1 विकेट के नुकसान पे 3 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. 3 गेंदों में 1 रन का कंट्रीब्यूशन वैभव की तरफ से. दूसरी तरफ तुषार अभी भी अपना खाता खोला नहीं है. बेहतरीन गेंदबाजी बाड़ू की तरफ से देखने को मिली. पहली ओवर में अब तक देखा जाए तो 3 रन खर्च किए. 1 विकेट के नुकसान पे 3 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हरीश पाहायला मिळतील. ओवर नंबर दुसरी
यावेळेस अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला, विकेटचं पतन होतोय आणि आपण मॅन ऑफ द मॅच भावेशच्या माध्यमातून देतोय मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच दर्शन 11 दळखन टीमचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. भावेश एक अप्रतिम आणि उभरता खेळाडू, त्याच्या माध्यमातून एक यंग टॅलेंटेड खेळाडूला हे मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय आणि ट्रॉफी दिली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील पाहायला मिळेल, चौथ्या क्रमांकावरती येतोय. 2 विकेट के नुकसान पे 3 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. सुनील और तुषार ये ओपनिंग पेयर, ये पेयर अभी देखने को मिलेगी. ओपनिंग पेयर में राहुल आए थे, जल्द से जल्द बड़ा स्टार्ट करने का प्रयास था लेकिन वो आउट हो गए थे. इस बार मिस टाइम स्ट्रोक गेंद जा रही है वाडिश लॉन्ग ऑन में, बेहतरीन फील्डिंग देखने को मिली लेकिन थ्रो अगर देखा जाए तो गेंदबाज के ऊपर से गया. उसके बाद में बैकिंग पे लिए प्लेयर आए थे, उनके भी सर के ऊपर से, लेकिन दूसरा प्लेयर ब्लैकिंग के लिए आया और तब तक कंप्लीट होगी. यहाँ पे 2 रन की मदद से टीम की टोटल जाके पहुंची 5 रनों के ऊपर. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हरीशचे षटक आपण पाहतोय, इम्पॉर्टंट असेल. मागच्या मॅच मध्ये मला आठवतोय हरीशने चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस फ्लाइट द्यायचा प्रयत्न, फटका चांगला पाहायला मिळेल. बॉपटमॅनचा चांगला वापर आणि त्यानंतर चेंडू करतोय अवैध सफर, चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी येतोय. हा उत्तुंग, लांबच लांब, दूरच दूर, उंचीत उंची घेणारा षटकार. दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक होते मात्र थोडीशी लेझी एफर्ट पाहायला मिळते, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती, इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 1 धाव टीमची टोटल 12 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या षटकामध्ये हरीशने 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर पूर्ण प्रकारे मॅच मध्ये टर्न येत असताना पाहायला मिळतोय. मोठे फटके यायला लागलेत. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळेल. पॉटमॅनचा चांगला वापर, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळायचा प्रयत्न. इथे फलंदाज अप्रतिम स्ट्रोक येतोय आणि क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू चालय सीमा पार, धावा मिळतील 4, असेला चौकार. 16 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावा फलकावरती आपण पाहू शकतो. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दर्शन 11 दळखन, दुसऱ्या बाजूला दळखन 11. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. पहिला पुकार दोन्ही संघांसाठी असेल. मिड इनिंग्स मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दर्शन 11 दळखन आणि दळखन 11 दोन्ही टीम्स रिपोर्टिंग करा. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र 1 धाव कंप्लीट होती. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होती. दुसरी 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावा फलकावरती 17 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 14. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 17 या आकड्यावरती. आतापर्यंत जर विचार केला तर एकंदरीत 2 षटकांसाठी 8.5 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे. गोलबन बी अर्थात जय बजरंग गोलबन बी या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला विचार केला तर पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब फलंदाजी होत होती, मात्र त्यानंतर 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या दुसऱ्या षटकामध्ये. याच दरम्यान डीजे निलू यांची उपस्थिती पाहायला मिळतीये. इथे चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, फेकतील. ॲक्युरेट फेकी होती, कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चॉकलेट बॉय ऑफ लाहे म्हणून ज्यांची ओळख असे आमचे डीजे निलू यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. यावेळेस चांगला चेंडू पडला आणि आतमध्ये येतोय. अगदी अँगल सोबत आत आल्यानंतर चेंडू बाहेर कसं वळवावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळाला. लेग कट केलेला चेंडू होता, अगदी फिंगर रोल करण्यात आले होते. डॉट बॉलची समाप्ती होती.
यावेळेस मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतोय, कॅच मात्र ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. मात्र तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष, धावेंसाठी धावाधाव, धावेंसाठी पळापळ आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदरीत टीमची टोटल सध्याच्या स्थितीला जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 20 रन 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 14. या षटकाच्या 3 चेंडूंवर 3 धावा. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी, एफर्ट तर चांगला होता मात्र चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फंबलनेस, चुकी झाली एकाला दोघांमध्ये, दोघांच्या माध्यमातून चांगली रनिंग रिटर्न द विकेट आणि एकाला 2 मध्ये परिवर्तित केलं जात आहे. एकंदरीत टीमची टोटल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 2 धावेच्या मदतीने 22 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी सुरू आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. एक डिक्लेअर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू घोषंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, पंचांचा डिसिजन जो मात्र अंतिम असेल. तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, मात्र पंचांशी वाद घालायचा नाहीये. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. रिक्वेस्ट करतो दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण व्यासपीठावरती यायचंय. गोलंदाज तयार होतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. ॲज अ ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील दशरथ सर असतील, नामदेव सर असतील आणि मनोज सर आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, प्रणेते, उद्घाटे, शिल्पकार, ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार होती आहे असे डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमचे रवी फर्डे सर उर्फ आमच्या सर्वांचे लाडके भाऊ यांची देखील उपस्थिती. आणि त्यासोबतच डीजे निलू अर्थात चॉकलेट बॉय ऑफ लाहे ते देखील उपस्थित पाहायला मिळतील. कॅच पुन्हा एकदा सुट्टी आहे. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण उद्ध्वस्त होतोय. इथे कंप्लीट तोपर्यंत होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. एकंदरीत टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. एकंदरीत 13.5 मिनिटं 3 षटकांसाठी लागले, त्यामुळे उल्लेख होणं गरजेचं आहे. जय बजरंग गोलबन बी टीमचं देखील 13.5 मिनिटांमध्ये त्यांच्या माध्यमातून 3 षटकं जे मात्र कंप्लीट झालेली आहेत. साडे 13 मिनिटं नाही 11.5 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली आहेत, त्यामुळे उल्लेख होणं गरजेचं आहे. बिनजोडचा मानकरी जर आपण पाहिलं तर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. दीपक शेठ सातपुते यांच्या घरचा साज आणि सातत्याने जर पाहायला गेलं तर बैलगाडी क्षेत्रामधील एक फार मोठं नाव सातत्याने पाहायला गेलं नाशिक असेल, त्यानंतर पडगा विभाग असेल, रायगड विभाग असेल, ठाणेमध्ये कुठलीही बिनजोडची शर्यत असू दे, सातत्याने ज्यांच्या नावाचा दरारा आणि ज्या बैलाचा दरारा आपल्याला पाहायला मिळतो असा बिनजोडचा मानकरी अर्थातच राणा बैलाचे मालक आपल्या सर्वांचे लाडके दीपक दादा सातपुते यांच्या घरचा साज राणा आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने ज्या ज्या मैदानावरती जातो गुलाल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस अतिरिक्त टेक ऑफ मिळालं होतं, वाईट बॉल येतोय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर, तो देखील कॉल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. नितेश दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. बाउंड्री पेट्रोलिंग करत होते सकाळपासून. 27 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस कट करायचा प्रयत्न, फटका चांगला पाहायला मिळतोय. वेगाला दिले कल्पकतेने उत्तर. कव्हर पॉइंट रिजन मध्ये पुन्हा एकदा फंबलनेस होतीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत सातत्याने आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 3 धावा देखील कंप्लीट होतील का नाही? यस, 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. सातत्याने चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. किस्मत मौके कम और धोके ज्यादा देती है, अगदी तेच पाहायला मिळतोय. नशीब तुम्हाला मोका देतीये मात्र त्या मोक्यावरती तुम्हाला फायदा उचलता येत नाहीये. मिसफील्डच्या जोरावरती इथे उंबरमाई संघाने मोर दॅन
10 रन्स आतापर्यंत कमवलेत, यात काही शंकाच नाही. टीमची टोटल 30 वरती जाऊन पोहोचूया. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, लांबच लांब आणि दूरच दूर, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर तिसरे षटक जर विचार केला तर त्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र चौथ्या षटकाची सुरुवात खराब होती. किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात है, अगदी त्याप्रमाणे इथे आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती, 2 चेंडूंसखे हे षटकामध्ये आणि 10 धावा ज्या मात्र या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केलेले आहेत. एकंदरीत 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे मिस्टर आर्मस्ट्रॉंग एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी विकेट आपल्याला पाहायला मिळेल. लागतोय तिसरा झटका. सुनील बॅक टू दी पवेलियन. तीन चेंडूंनंतर टॉस आपण करणार आहोत मिड इनिंग्स मध्ये. एका बाजूला दर्शन 11 दळखन, दुसऱ्या बाजूला दळखन 11, असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर 42 आणि करंट रन रेट 10.76 चा पाहायला मिळतो. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला, जो मात्र गोल्बन बी टीमने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी, जी मात्र उंबरमाई संघाला. इथे डॉट बॉल येतोय, चांगला चेंडू पाहायला मिळेल, चांगला कमबॅक होतोय, हरकत केली जाते. 10 चेंडूंमध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन तुषारचं पाहायला मिळतोय. मात्र तुषारला वगळलं तर कुठल्याच खेळाडूच्या माध्यमातून इतकी प्रॉमिसिंग बॅटिंग नाही झाली. यावेळेस फटका चांगला अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळलाय आणि यावेळेस उंबरमाई गावाचा ब्रँड दाखवणारा फलंदाज तुषारच्या बॅटमधून तडाखा, चेंडू सीमा पार, लाही प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. षटकार पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती आहेत, 43 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत विचार केला तर एका चेंडूचं काही शिल्लक. अजून एक चांगला फटका, अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र 2 क्षेत्ररक्षक कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. पहले आप असे करत राहिले आणि चेंडू चालय सीमारेषा पार. एका टप्प्यावरती येतोय चौकार. 47 धावा धावफलकावरती आणि 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. रिक्वेस्ट करेल तुषार शेठ, रिक्वेस्ट करेल नितेश शेठ भोईर यांना आपण आपल्या उपस्थितीमध्ये टॉस करायचे. एका बाजूला दलखन 11, दुसऱ्या बाजूला दर्शन 11 दलखन, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय नितेश शेठ भोईर उद्योजक आहेत, समाजसेवक, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय पहिल्या फेरीतील आजच्या दिवसामधील एकंदरीत 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन 11 दळखन टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलं दळखन 11 या संघाला फिल्डिंग साठी. दळखन 11 विपक्ष दर्शन 11 दळखन. गोल्बन बी टीम लवकरात लवकर आपण ओपनिंग पेअर पाठवायचे. आयोजन कमिटीला रिक्वेस्ट आहे, एका व्हॉलेंटियरला ज्या टीमची बॅटिंग आहे त्यांच्याकडे लगेच पाठवायचे, जेणेकरून ते लवकरात लवकर गेले पाहिजेत. एका व्हॉलेंटियरला आयोजन कमिटीला विनंती आहे, म्हणजे काय होईल 3 ते 4 मिनिटं वाचतील, 1 ओव्हरचा खेळ असेल, कारण ते स्लो येतात, त्यामुळे रिक्वेस्ट असेल. खेळ बरोबर चाललाय, मात्र इनिंग्स ब्रेक मध्ये जो टाइम घेतोय तोच टाइम, कारण 11.5 मिनिटांमध्ये 3 ओव्हर आणि 14.5 मिनिटांमध्ये 4 ओव्हर होत आहेत. सो गोलंदाजी चांगली होती आहे, ओव्हर रेट चांगलं केलं जातोय.
इनिंग ब्रेक आणि मॅच ब्रेक मध्ये जास्त अवधी घेतला जातोय. मात्र आता रिक्वेस्ट आहे पुढील संघांना देखील आपण देखील स्पीडअप करायचंय. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल जय बजरंग गुलबन ब संघाची. 47 धावा धावफलकावरती 48 धावांचे टार्गेट. याच दरम्यान जगदीश शेठ भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक ते लाईव्हच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. जगदीश शेठ भोईर लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 16 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी होता. मात्र 14.5 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झालेत. त्यामुळे उल्लेख होणं गरजेचं आहे. गुलबन बी टीमचं देखील त्यांच्या माध्यमातून दिलेल्या वेळापेक्षा खूप लवकर गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज तयार होतोय पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. वाईड लेनला टार्गेट केलं. चेंडू पडला, वळण घेतला आणि आतमध्ये आलाय. बाळू आणि लवकेश ही जोडी पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये बाळूने चांगली कामगिरी केली होती, मात्र त्याला कोणाची साथ नव्हती मिळाली. याच दरम्यान पुनश्च एकदा सागर शेठ भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. इथे एक धाव पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 1 या आकड्यावरती स्कोर कार्ड ओपन होतोय. उद्योजक समाजसेवक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे सागरदादा भोईर यांची उपस्थिती पुनश्च एकदा पाहायला मिळते. त्यांचं करूया लाहे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असं स्वागत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर येत असताना पाहायला मिळेल एक सिंगल गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती एका धावेची मोहर होती. 47 धावेची अजूनही गरज. 22 चेंडू आणि 47 असं समीकरण पाहायला मिळतोय. जय बजरंग गुलबन ब विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी असे 2 दिग्गज संघ पाहायला मिळतील ऍक्शन मध्ये. गुलबन संघाने पहिली मॅच हारली, दुसऱ्या बाजूला उंबरमाळी संघाने पहिली मॅच जिंकली आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होती आहे. टिचून मारा केला जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल आणि डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. विजयासाठी 21 चेंडू आणि 47 धावेची गरज. स्टोक क्रशिंग यॉर्कर होता. अगदी पायांवरती चेंडू आदळलेला पाहायला मिळाला, मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर अपील केली नव्हती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतील. या मॅच मध्ये मी म्हणेल पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे फुग्यातून हवा काढावी मॅच मधून हवा निघताना पाहायला मिळते, कारण गोलंदाजी चांगली होती. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतील. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. एका चेंडूचा काही अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती वैभव. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी होती. टिचून मारा केला जातोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि तो या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारे कामगिरी करतोय. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. 1 रन. येणारे 18 चेंडू 47 धावांची गरज. चला टीम हँडल जास्त घ्यायचं नाहीये. लवकरात लवकर बॉलिंग टाकायला गोलंदाजाने बॉलिंग मार्क वरती यायचंय. बॉलिंग मार्क वरती अभिषेक आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर दुसऱ्यासाठी येत आहेत. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धाव खर्च केली 1 आणि विकेट एकही आली नाही. आणि या षटकामध्ये पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी आपण पाहिलं तर कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई या संघाची पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, जी मात्र
वैभवच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती अभिषेक तयार. चला थोडस स्पीडअप करायचं. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरून बाळूच्या माध्यमातून नो असं कॉल देण्यात आला. मात्र डेंजर एंड वरती लवकेश असता इथे आपण पाहतोय डॉट बॉल. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत टीमची टोटल 2 आकड्यावरती पाहायला मिळते. अभिषेक त्याचे विपक्ष लवकेश. 4 चेंडू 4ही निर्धाव आतापर्यंत खेळत असताना लवकेश पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला बाळू 3 चेंडूंमध्ये 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. बेहतरीन मुकाबला यहाँ पे देखने को मिल रहा है. एक तरफ उमर माई, दूसरी तरफ गुलबन भी. इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास. मिस टाइम स्ट्रोक वाडिश मिडॉन में गेंद ट्रैवल होगी. तब तक 1 रन मुकम्मल और टीम की टोटल जाके पहुंची है अब 3 रनों के ऊपर. पहली ओवर में 3 रन आए थे पहली इनिंग में, और इस ओवर की अगर लेखा जोखा देखा जाए तो अब तक 2 गेंदों में 2 रन आ चुके हैं. पहली ओवर में 1 रन आई, इस ओवर में 2 गेंदों पे 2 रन. इस बार भी बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास. डीप में गेंद जा रही है. डाउन दी बॉल फील्डर आएंगे. कैच कंप्लीट होती हुई. कैच लपक ली. यहाँ पे बल्लेबाज होगा आउट. विकेट का पतन लगता हुआ दूसरा झटका 3 रनों के ऊपर. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हरीश येतोय. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये मी म्हणेल पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी होतीये उंबरमाळी संघाच्या माध्यमातून. सातत्याने विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कसर आणि खर्डी विभागामध्ये या नावाचं वर्चस्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गुलबन बी टीमचा विचार केला, त्यांच्याकडे देखील नावाजलेले खेळाडू आहेत. अवेस फुल टॉस चेंडू होता, चेंडूला पिक केलाय. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट केली जाते सिंगल. 4 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंसाठी षटकामधील शिल्लक. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. चांगली अशी सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो गोलंदाजी होती. पहिल्या षटकामध्ये देखील 1 धाव आणि या षटकामध्ये देखील 3 धावा. इथे चांगला चेंडू. अशा रीतीने अजून 1 डॉट बॉल येतोय. एका चेंडूचा या ओव्हर मधील शिल्लक पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदियाई पाहायला मिळते, ज्यामध्ये सन्माननीय सागर शेठ भोईर असतील, नितेश शेठ भोईर असतील, निलेश शेठ भोईर असतील. त्यानंतर जर पाहायला गेलं तर रवी शेठ फरडे असतील. या सर्वांची उपस्थिती पाहायला मिळते. आणि त्या सर्वांच्या मध्ये बसलेत कोण तर आमचे मनोज दादा, मॅन फ्रॉम वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा या टीमचे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख असे आमचे मनोज दादा आपल्याला पाहायला मिळतील. ते देखील व्यासपीठावरती आहेत. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेट च्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2 एका चेंडूचा के फक्त आणि फक्त अजूनही या ओव्हर मधला शिल्लक. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर करायचा प्रयत्न, मात्र डीप मध्ये कॅच कंप्लीट. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 43 धावेची गरज. नवीन गोलंदाजाने लवकरात लवकर बॉलिंग मार्क वरती यायचे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पूर्ण प्रकारे. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई टीमने या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. बॉलिंग मार्क वरती सुनील, स्ट्रायकर एंड वरती हरीश, नॉन स्ट्रायकर एंड वरती अक्षय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. ओव्हर नंबर कंप्लीट होती 2. अजूनही 12 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज. इथे कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. हरीश यांना मिळते जीवनदान. कंप्लीट केली जाते सिंगल. 6 धावा धाव फलकावरती. 11 चेंडू आणि 42 धावेची अजूनही गरज पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 42 असं समीकरण. 6 धावा धावफलकावरती. 3रे षटक. यावेळेस बॅटची कडा लागली होती. चेंडू चाललाय खुशांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव पुन्हा एकदा ऍड. 7 धावा धावफलकावरती.
अजूनही विजयासाठी 41 धावांची गरज. येणारे 10 चेंडू शिल्लक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेंथ वरती टाकला, टप्पा पडल्यावरती थोडंसं वळण घेतलं, बॅटची इनर एज लागली. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होता मात्र त्यांना बीट करत असताना चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. यावेळेस बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट किपर कुठली चूक करणार नाहीत. वन मोर विकेट डाऊन. लागत असताना तिसरा झटका. 7 या आकड्यावरती. नवीन फलंदाजांनी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आपण पाहू शकतो. हरीश इथे बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो शैलेश येतोय 5व्या क्रमांकावरती. आतापर्यंत आउटस्टँडिंग गोलंदाजी होती. ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो उंबरमाळी संघाला अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. अजूनही 41 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक. यावेळेस फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. कॅच कंप्लीट आणि धक्का बसलाय. लागतोय 4था झटका. 7 या आकड्यावरती. चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुनीलचं षटक. 4 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट कॅरी केलेल्या आहेत. अशी गोलंदाजी झाली मी म्हणेल मॅच मध्ये नव्हे तर या स्पर्धेमध्ये. वन ऑफ द टॉप कंटेंडर हा संघ आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र अशी गोलंदाजी वन्स इन अ वाईल आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेस समोरच्या संघाला पूर्ण प्रकारे डबल डिजिट मध्ये येण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतोय. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. कॅच इथे ड्रॉप होतीये. तोपर्यंत कंप्लीट केले जातं. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे आणि इथे फेकी चांगली झाली होती मात्र 3 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 38 धावांची गरज. 7 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. ही मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळते कारण डबल डिजिट मध्ये जाण्यासाठी तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागलाय. गुलबन ब अर्थातच जय बजरंग गुलबन ब या संघाला. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल येतील मात्र फिल्डिंग अप्रतिम. कॅच सोडली मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. लाऊड अपील केली जाते मात्र 2 धावा कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर 3 कंप्लीट होती. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. 12 धावा या मात्र धावफलकावरती 11.5 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी लागलाय त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. एकंदरीत 25 मिनिटांमध्ये 7 षटकं कंप्लीट झालेली पाहायला मिळतात. जास्त टीम हँडल घेऊ नका. येणारे 6 चेंडू. विजयासाठी 36 धावांची गरज. सामन्याला कलाटणी मिळेल का? 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकून एकाच दिवसामध्ये ज्या खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली कावदेवी गावठणचा करण मडवी इथे कोण बनेल? 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारायचा विक्रम आपल्याला पाहायला मिळालाय. आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ वावेघर. आणि त्या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर ऋषी शेलारच्या माध्यमातून अनिकेत इंदुलकरच्या विरोधामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्यात आले होते. आणि नुकताच मागच्या महिन्यामध्ये 2 हप्त्यापूर्वी कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग त्या क्रीडा स्पर्धेमध्ये ऋषी शेलारने मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील पटकवली होती. असा तो खेळाडू इथे कोणाच्या माध्यमातून तशी कामगिरी होईल पाहणं महत्वाचं असेल. मिस्टॅम्प स्ट्रोक. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज येतोय आणि इथे कॅच कंप्लीट होती. फलंदाज बाद होते. 5वा झटका लागतोय. 12 या आकड्यावरती येणारे 5 चेंडू. विजयासाठी 36 धावांची गरज. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. इथे दुसऱ्या टेम मध्ये कॅच ड्रॉप होती. जी हार्ड कॅच होती ती पकडली
मात्र जी सोपी कॅच होती ती सुटली. यालाच म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. रिक्वेस्ट असेल दलखन 11 टीम आणि दर्शन 11 दलखन टीम दोन्ही टीम्स आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं. येणारी 4 चेंडू 35 धावांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दलखन 11 टीम दर्शन 11 दलखन टीम. जसं सामना फिनिश होईल फिल्डिंग करणाऱ्या टीमने लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आणि ओपनिंग पेअर देखील लवकरात लवकर दलखन टीमने पाठवायची. 3 चेंडू 35 धावांची गरज. 13 धावांवरती 5 विकेट. यावेळेस नकारे ओरडू जाऊ दे होत राहते एवढ्यात. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा. चौकार येतोय. 2 चेंडू 31 धावांची गरज. नकारे काय बोलू इतकं होतच राहतं. कॅच नव्हती. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. अगदी डीप मध्ये फिल्डर होता मात्र त्याच्या देखील हवा कॅच दूर मी म्हणेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. एका चेंडूवरती 31 धावांची गरज फक्त आणि फक्त या मॅच मध्ये. औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. 14.5 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट झाली आणि आता देखील 14.5 मिनिटं लागली पहिली इनिंग आणि दुसरी इनिंग देखील कंप्लीट व्हायला. यासोबतच सामना फिनिश होतोय. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी टीमने सामना जिंकलाय. वेल प्लेड उंबरमाळी टीम. हार्ड लक टफ लक गोलबन ब टीम. तर एकंदरीत लेखाजोखा पाहायला गेलं तर तुषारच्या